उलथून झाला. मग हे मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे? आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला. काय करायचं? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. एक वाक्य सांगू, आपण संपलो, जग संपलं. 1 वर्ष झालं महाराज अनाथाची बाई सिंधुताई सपकाळ गेल्या, लोक विसरले. लता मंगेशकर गेल्या, लोक विसरले. उद्या दुपारी इंदुरीकर गेला, लोकांना काय घेणार? लोक 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार, दुसरी त्या चपला चोरणार. लोकांना काय घेणं? 12 तांबे तेव्हा म्हणले, जन पळभर म्हणतील हाय हाय. जगाला काय करायचंय? हा विनोद आहे. जन हे सुखाते दिला गे तल्याते अंतही कारीते अंतही कारीते नाही कोणी सुखाते दिला गे तल्याते अंतही कारीते अंतही कारीते नाही कोणी. जन हे असं मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचा त्या. बाई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. ज्ञान दीप लावू जागी, ज्ञान दीप लावू जागी, दीप लावू जागी, ज्ञान दीप लावू जागी. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा. हे वाक्य पोरांनो तुम्हाला पटले का सांगा? 6च्या 6. हा फायनल. अंगातली ताकद, पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालायचे, काही करायचं, कशातही पैसे, काही खायचं, काही प्यायचं. पैसे खायला नाही लोकांना. आणि खरं सांगतो, 17 साहेबांचा वाढदिवस आहे, लोकांना खायलाच नाही. मला लोक नुसतं कडक कपडे घालतात, पांढरी केस काळी करतात, मी शेविशा काढतात आणि इडली खातात. इडली, ठोस ढोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, मर. दरिद्री अवलाद. पाणीपुरी खाते, पाणीपुरी तुझ्या बापानं खालती पाणीपुरी. 30 रुपयाला 6 पुऱ्या आहे. त्याच्यावर शेतकरी सोडला ना, टुकरी सकट हानी. काही खायचं बावला खायला नाही. इडली, ठोस, ढोस, मर. काही प्यायचं, काही प्यायचं. आता काही प्यायला आलंय. आता त्या लग्नात मठ्ठा आलाय, मठ्ठा. तो मठ्ठा कोणी शोधला, त्या माणसाचा शोध लावला पाहिजे नालायकाचा. आणि लय हल्ला पाहिजे तो हाराने. कोणी आणला तो मठ्ठा? डायरेक्ट टिपाणात बर्फ, पाण्याचं टिपाण आणि त्याच्यात बर्फ. 3 वेळा कुत्र्यानं बर्फ तंगडवर केलं. हान मठ्ठा. 20 गलास मठ्ठा पिली अवलाद, 20 गलास. आणि घरी गेल्यावर बाथरूम मधून बाहेरच येईना. मठ्ठा कळच काढीना. उभं राहिलं का काढ, बसलं का खाळ 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 खाळ. त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. आतमध्ये चहा आणू का? गड 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 खाळ खाळ खाळ. काही खायचं. रोट्या हाणल्या, रोट्या. धाब्यावर मिळतं ना ते काय तंदूर का फिंदूर काय म्हणतात.
हा हल्ल्या रोट्या त्या बनवायला तवा त्या हे नको सांगू नको त्याला काय याला त्याला तवा नाहीये तावा आहे आणि पलटी करायला उलटणी नाहीये हुक 1 2 3 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत 22 मह्या पुढे बसलेत आत्ता 22 रोट्या हल्ल्यानं आख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना फॅन लावला तरी एक दुःखाचं का आपलं काय म्हणणं नाही आवाजच नाही गेला त्याचा समोरचे मॉनिटर वाढवले समोरचे दोन एक वाक्य पुढे चालतो करंट लागला आता तुम्हाला अंगात करंट लागला ना कीर्तनाचा कीर्तन आत गेलं पाहिजे मला तर मजा आहे ऐकणारा पाजारला पाहिजे तुमच्या 10 दिवसात एवढे शांत कार्यक्रम एवढाच असेल विठाल आता ऐकणाऱ्यांना करंट लागलाय आता विक्षेप करू नका लागला करंट अंगातली निर्वस अंगातली ताकद खिशातला पैसा शिट्ट्या मारत महाराज ते म्हणजे माझ्यात दोष असला तर सांगा नाही तर ते सांगा नाही ना त्याचं शिट्ट्या इथे आवाज येत त्याचा द्या थोडी करा दया करा गरीबावर महाराज विठाल विठाल तुमच्या रेग्युलर कार्यक्रमाचा आणि ह्या कार्यक्रमाचा फरक राहतो तुमचं रेग्युलर चालतं वेगळं इथं सिस्टमॅटिक लागत होती एवढ्या लोकांना आवाज पुरवायचा म्हणजे मग त्याला ते थोडंसं लागतं मग आपण बोललो की हे लोक वाईट बोलत त्या मागून ते क्लिपच टाकी त्या काल त्या एकाने क्लिपच टाकली तुलाही शहाण आहे तर स्वतःच हे सिस्टीम घे आणि एक दिवस हे खराब लागलं तर हे मशीन 3 दिवस बिघडत विठाल विठाल कोरोना पटकन पटापटा उत्तर द्या आता चांगलं वागा शत्रू येणार वाईट वागा शत्रू नाही फायनल शत्रू कधीच बाहेरचे नाहीत फायनल 2 जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात फायनल 3 अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा फायनल आणि आता पुढे सरकलो आता लागणार कारण इथपर्यंत आणि आपला मुद्दा असा चालू आहे सुख का नाही तर उत्तर आहे ज्ञान नाही ज्ञान शाळेतलं नाही बरं का शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही कोणी नाही कितीला आहे तू कितीला आहे तू 4थीला 9वी सेमी का मराठी अरे तू मराठी मीडियमला की सेमीला आहे मराठी मीडियमला आहे का विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शासनाने जे 3 नियम आहे त्याचं नाव काय न्यूटनचा पहिला नियम न्यूटनचा दुसरा नियम न्यूटनचा तिसरा नियम आहे का नाही तुला विज्ञान कोणतं आहे तू कितीला आहे रे बरे तू कितीला आहे 7वी सेमी का मराठी इंग्लिश मीडियम आहे का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस लिक्विड करेक्ट वाटर लिक्विड स्टोन सॉलिड करेक्ट वुड सॉलिड करेक्ट कार्बन चोख त्याने सांगितलं तेच बरोबर आहे कार्बन सॉलिड कार्बन डायऑक्साइड गॅस 10वीला कोण येता काला कबूल होतील मारायला 10वीला कोण आहे तू 10वीला नाही बऱ्या 10वीला
दहावीवाले मला सांगा, तुम्ही दहावीला दे ना, फक्त सेमीला का ए गम्मीनच तुमच्यातलाच आहे. ए सेमी का मराठी? ए दहावीवाले सेमी का मराठी? ए दहावीवाले सेमी का मराठी? 12वी आर्ट, 12वी आर्टला आहे तू. हा तो शहर आर्टचा आहे. ए दहावीला तुझ्या मागच्या दहावीला आहे. हा हा दहावीला तो त्याचा चेहरा सांगतो. दहावीला तू सेमीला आहे का मराठीला आहे? तू सांग ना. मराठी मीडियमला आहे का? विज्ञान पेपर 1 ए प्रकरण नंबर 4 एकदम सोपा प्रश्न आहे तुला. ए पेपर नंबर 1 विज्ञान पेपर 1 पेपर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 4 म्हणजे 4थ्या प्रकरणात अशी एक आकृती आहे. तिचं नाव काय? हा त्रिकोण? अशी एक आकृती आहे. उजव्या हाताचा नियम आणि डाव्या हाताचा नियम आहे का 4थ्या प्रकरणात? तू कितीला रे? तो मागचा तुझ्या मागे लपला तो. 9वी सेमी का मराठी? मराठी घ्या. बापाच्या बायको टिम टिम म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतात. हा आता सरळ नाही विचारित. ए आता 1ली ते 10वी सावध बसा. सगळे बारीक आहे का बरं का आता? ए बेटे बेटे सावधान. साव रिलॅक्स. साव हे सावधान आहे का? तू 9वीला आहे ना? हे सावधान आहे. हे सावधान आहे. हे सावधान आहे. हा साव रिलॅक्स. साव प्रश्न. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. करेक्ट. ज्ञानेश्वर महाराज. कोणी सांगितलं? हा प्रश्न पोरांना चालू आहे. प्रे टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. पैठण जिल्हा संभाजीनगर. टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी तीर्थांचा राजा आहे. त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात? पोरानो ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या? करेक्ट. आणि आता एक ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे? पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक आलंय ना नवीन, आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता एक आलं ना नवीन, आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता हे मी बोललो असतं तर बा गेम केला असता तुम्ही. आता हे बोललं उत्तर फायनल झालं. थोडं पुढे थोडं पुढे सरकलो. आता करंट लावून दिलाय. थोडं बारीक ऐका. आपल्या कीर्तनाचा मेन आपल्या कीर्तनाचा मेन प्रश्न आहे सुखानं माझ्याकडे यावं पण येत नाही आणि दुःखानं माझ्याकडे येऊ नये पण आल्याशिवाय राहत नाही. दुःख येण्याचं कारण चाललं होतं आपलं, आपल्याला ज्ञान नाही. इथं होतो आपण. आता ज्ञान आपल्याला नाही. त्याला पुन्हा 6 वाक्य आहेत. पहिले 6 क्लिअर झाले. आता पहिले 6 अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 70 साहेब मंत्री महोदय आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. या वर्षाच्या तुमच्या वाढदिवसाला साहेबांनी एक संकल्प करावा. तुमच्या मतदारसंघात शालेय परिसरामध्ये शाळेच्या शैक्षणिक काळात विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे तर पिढी वाचेल असा नियम केला पाहिजे. विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल जर शैक्षणिक काळात बंद ठेवले तरच पिढी वाचेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? माझा राग येतोय. आता जाऊ दे, माझं अजून 2 वर्ष आयुष्य राहिलंय. 30 वर्ष शिव्या खाण्यात गेले. हसण्यावाऱ्याच्या गोष्टी राहिल्या नाही. आज लाज वाटते काही गोष्टी बोलायच्या, बोलू नये. इंदुरीकरला कळ निघत नाही. मोबाईलमुळे कुटुंब व्यवस्था संपल्या, वाचन संपलं आणि एकाग्रता संपली. वाचन संपलंय. हसण्यावारी गोष्टी लिहू नका. या 4 वर्षात
जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलीने रडवलाय. रडला बाप. तुम्ही मुलींचा अभ्यास करा. या 4 वर्षात पोरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करत नाहीत, कधीच नाही. तुम्ही सर्वे करा. PI API क्लास 1 क्लास 2 अशा पोरांवर कधी पोरी प्रेम करीत नाही. पोरी नुसत्या मूर्ख पोरांवर प्रेम करणार. एकदम भंगरी पोरावर, भंगरी, एकदम भंगरी पोरावर. आणि पोऱ्या काम काय करतोय? इरीवरच्या मुठरी चोरीतोय, पाईपलाईन खोलितोय आणि मोटरसायकली चोरीतोय. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा दे का डोळ्यात? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. विनोद आहे का सांगा मला? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी तुमच्यातला आहे. जरा राग येईल बाईला मंडळ. मुलगी मला आहे. आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप रडला. अरे रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडा, सापडा हो, माझी मुलगी सापडा, माझा प्राण आहे ती. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देईल, पाणी पुसा. तो बाप घरी येतो आणि उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतो आणि पोलीस फोन करतो की तुमची मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पाण्यासारखा बाप पोलीस स्टेशनला रडतो, बाळात रडतो. अरे रडणारा बाप पोलिसाच्या पायावर डोकं ठेवून म्हणतो मी जमीन विकेल पण माझी मुलगी मी कधी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आज 25% बाप आयुष्यात मुलींचे दुश्मन ठरलेत. खरंय का खोटंय बोला? इतकं वाईट चित्र झालंय. हा संकल्प जर मोबाईलचा बंद झाला तर या 50% गोष्टी कंट्रोल होतील. राग येऊ द्या. अरे आज तळतळ येते. साहेब आहेत सगळी मंडळी, महाराज मंडळी आमची नीट ऐका. तळतळ येते महाराज. बापानं काय पाप केलाय? पाप का? ज्या बापानं बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं. ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप जर रडत असेल तर त्यानं केलेला पाप सांगा मला. काय पाप आहे त्याचं? काय पाप? या 4 वर्षामध्ये तरुण मंडळी नीट ऐका. या 4 वर्षामध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. इतकी वाईट परिस्थिती झाली. पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या 4 वर्षात लाज वाटते 10वीला जायची. लाज वाटते हो 10वीला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलांना मारावा. बाप जिवंत आहे. 40 वर्षाचा पोरगा दारू पिऊन अपघाताने मरतो आणि 60 वर्षाचा बाप त्याला पाणी पाजतो. हा न्याय कोणता? मुलगा तरुणपणात मरतो आणि त्याची आई त्याला प्रेताजवळ रडते. कोणता न्याय? कोणता न्याय? काय संस्कृती? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना आणि तो माणूस जर तरुणपणात मेला ना तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उडे आणतात. हो उडे आणतात. काय माहित त्या पोरांना माझा बाप गेलाय. काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली. आणि काय माहित त्या पोरांना की मला माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी का आंघोळ घातली? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. आणि ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात आई काय केलं का माझ्या बाबाला आई लोकांनी बांधून चालवलं का? माझ्या बाबाला बांधून लोकांनी चालवलं. काय केलं? आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात महाराज. आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं. आई पेटलाय माझा बाप. आई पेटलाय. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला.
ते पोरग पाठ करतो, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू काल का आला नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी नाही आलो. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसत. पोरं त्याला विचारतात तू आज खेळत का नाही? अरे माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेला. मेला आहे, तुझा बाप मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणतं आई ते पोरग घरी येताना आईला म्हणतं आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आई भीतीला धडकी घेते. महाराज या 4 वर्षात तिसरीच पोरग बापाच्या दाव्याला आहे. दारू पिणारे सगळे लोक ध्यानात ठेवा. दारू तुम्ही भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू न्या, हातपाय धुवायला दारू वापरा. फक्त नालायक लग्न करू नका, लग्न नका करू. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे? जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. 80% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाही. ध्यानात ठेवा. लग्न जमवणारे दलाल, नीट ऐका नालायको, दलाल 50-50 हजार रुपये कमिशन घेता हरामी हो. पुरीकडून 50, पोराकडून 50. संपलं रे, जग संपलं. हा विनोद वाटला तुम्हाला? हा टाइमपास वाटला? अरे याच्यामुळे आपण दुःखी आहे. तुमचं काय मत आहे? का थोडं पुढं सरकवतो, अभंगाचा करंट लावून दिलाय. पहिली गोष्ट आपल्याला ज्ञान नाही आहे, दुसरी गोष्ट आपण विकाराच्या अधीन आहे म्हणून आपल्याला दुःख आहे. पुढे सांगू का, आपली गरज कमी आहे, गरज कमी आहे आणि हाव जास्त आहे. गरज कमी आहे, गरज काय लागत नाही. 2 पायजमे, 2 शर्ट, 2 बनियन, 2 अंडरपॅन्टवर वर्ष जातं. काय लागत नाही याला, काय लागत नाही, काही लागत नाही. फक्त याची गरज कमी आहे, याची हाव जास्त आहे. गरज फार कमी आहे. 3 पत्र्याच्या खोलीमध्ये नवरा बायको मस्त राहतात. 1 गॅसची टाकी 3 महिने जाते. पावशर वांग्यांमध्ये 1 दिवस निघतो. सकाळी कोरडं करायचं, संध्याकाळी पातळ करायचं. चांगलं चालतं, काय नाही. 1 लिटर दूध घेतलं, आदल्या दिवशी अर्धा लिटर दूध खालं, दूध निमन शिल्लक राहिलं, त्याच्यात लिंबू पिळलं, दही तयार झालं, त्याचं तूप केलं, ताक तयार झालं, त्याच्यात मिरची टाकली, कढी तयार झाली. खायला काही लागत नाही, खायला काही लागत नाही. या टीजभर पोटाला काही लागत नाही, याची हाव जास्त आहे. आता पुढे सांगा, हाव थांबली का माणूस थांबला. आणि पाया पडून सांगतो सगळ्या जणांना, थोडं थांबायला शिका. थांबा थोडं, स्वतःसाठी जगा. अरे वाट लावून टाकली या शरीराची, काय तुम्ही संग नेणार? काय 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 संग नेणार आहात? काय संग नेणार आहात? आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे. आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, आपल्याला बुट साठायची सवय नाही. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे, आपल्याला मोडायची सवय आहे, वाकायची सवय नाही. आणि आपल्याला सगळं विकायची सवय आहे, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि आपला स्वाभिमान जागा करा, तरच ते एवढा मोठ्या महोत्सवाचं किंमत होईल. आता तुम्हाला दुःख का, याचं अजून पुढं कारण आहे का? एक फायनल झालंय, ज्ञान नाही. हो, आता पहिली गोष्ट, शाळेतली मोबाईल बंद व्हायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? पिढी संपेल मला, आणि पिढी संपली, पिढीत काही राहिलं नाही. आता ही माया समोर जी बसल्यात ना, ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर संपलेले लोक आहे. मला काही नाही. याचं उत्तर ऐका, जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सगळ्यात जास्त पेशंट 70 साहेब कॅन्सरचे आहेत. सगळ्यात जास्त तुमच्याकडे रोज लोक येतात सगळं. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो, तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो.
तसं नाहीये. मी स्वतः BSc BEd मास्टर, माझ्या अवतारावर जाऊ नका. हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिली मी. माझ्या इतकी कीर्तनं तर कोणी केली नाही एका जन्मात, 5ही जन्मात होणार नाही. आणि माझ्या इतका प्रवास कोणी केला नाही एका जन्मात. नाही 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 नाही. मी 10 दिवसात म्हणजे 7 दिवसात 11,000 किलोमीटर फिरलो. फक्त तळतळ कशाची येते माहिती का महाराज? तुम्हाला राग येतो माझा, येऊ द्या, पण मी तुमचाही तुम्हाला बोलायला पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? मी तुमचा आहे ना, आम्हाला तुम्हाला बोलायचा अधिकारच आहे आणि तुम्ही माझे आहात, थोडा ऐकायचा अधिकार आहे. पोरांनो, याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि मी जर तुम्हाला पोरांनो बोललो नाही आणि तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, जिंदगी संपेल पोरांनो, संपेल रे पोरांनो. एक प्रयोग करा, तुम्हाला 70 रुपये मी आता देतो. एक प्रयोग करा फक्त. एक पट्टी घ्या, ती पट्टी हाताला गुंडाळा, बँडेज, आणि गळ्यात एक बेल्ट टांगा आणि 2-3 ठिकाणी चिकट पट्ट्या लावा आणि अख्ख्या शिल्लोडमध्ये हिंडा. तुम्हाला कोण 200 रुपये देतो मला पाहू द्या. मी 2000 रुपये देतो तुला आत्ता. तुम्हाला 200 आणून दे, 1800 तुला घे. देईन देईन. गावठी भाषेत सांगू, भुईमुगाच्या शेंगा दाणा येतोवरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगू, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. वेळ गेली ना, आपलं जीवन संपलं. त्याचं काय, तुमचं काय मत आहे याच्यावर? कॅन्सर व्हायचा नसेल तर बाहेरचं खाणं बंद करा. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार. नसावे बासर निद्रा बहुवाचन, नसावे बासर निद्रा बहुवाचन. हो आहार विहार, हो युक्त आहार विहार, नेम इंद्रियाचे सार, नसावी बासर निद्रा बहुवाचन, नसावी बासर निद्रा बहुवाचन. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार. नसावे बासर निद्रा बहुवाचन, नसावे बासर निद्रा बहुवाचन. आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुवाचन, नसावे बासर निद्रा बहुवाचन. बहुवाचन. पिठलंच खा, पण घरचं खा. कारण दुधाचं वेगळं आहे. गाईचं दूध प्युअर नाही आहे, पिशवीतलं दूध प्युअर आहे. याचं कारण आहे, गाईचं दूध 29 रुपये आहे आणि पिशवीतलं दूध 70 रुपये आहे. अर्धा लिटरची पिशवी 35ला आहे, म्हणजे दूध काय लिटर झालं? 70 रुपये पिशवीतलं. आणि शेतकऱ्याचं 30 रुपये. मग प्युअर कोणतं? तुम्ही घरचं खा, कॅन्सर होणार नाही. दुसरा रोग आहे पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? एज्युकेटेड लोक नीट ऐका, 10वीच्या पुढचे. पॅरालिसिस का होतो? रक्तच नाही, रक्तच नाही. तिसरा रोग आहे अटॅक. आणि डॉक्टर विक्टर प्राध्यापक लोक, जरा एज्युकेटेड लोक नीट ऐका. उगाच सुशिक्षितपणाचा अवसान आणायचं आपलं काहीतरी. आम्ही लय सुशिक्षित आहे म्हणून टेबलावर जेवायचं, सॉक्स घालून जेवायचं.
सॉक्स घालणाऱ्या माणसाच्या जरी तुम्ही जेवायला बसून पहा, इतका घाण वास येतो त्याच्या पायाचा. कुत्रे मेला आणि त्याचा पाय सारखाच. जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का? अटॅक नीट आहे का? सगळे अटॅक हा रोग नाही आहे. नाही, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि सगळे माणसं माझ्यासमोर बसलेली तणावात आहेत, टेन्शन आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे, झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, झाले. काहींना एकच झालं, ते येडं निघलं, उपयोगात. काहींचे 4-4 सीझन फेल गेले, पाहुणेच नाही. काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. टेन्शन मध्ये. आणि अटॅक काय येतो ऐका, लिहूनच घ्या कोणाला लागलं तर. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. आणि अटॅक काय येतो ऐका, एज्युकेटेड लोक डॉक्टर आहेत. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high, and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. याच्यावर तुमचं काय मत आहे? करेक्ट ऑर रॉंग? करेक्ट. आणि अटॅकला औषध नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज and it has a not a tablet and not a injection. अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. तिचं चिंतन करायचं नाही, तो विषय सोडून द्यायचा, सोडून द्यायचा. हसत जगायचं, हसत. माझं कीर्तन ऐकलं ना, 6 महिने अटॅक नाही, पिटॅक नाही, फ्रेश. एकटा हसतो माणूस घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही. काय त्याच्या मूळव्याधाचा कोंब दुखतो का काय, हसतच नाही, नुसता जाग्यावरच हसत जा. हो, माझ्या पुढे बसल्यावर तुम्हाला 1 मिनिट कशाची आठवण आली का? नाही. फ्रेश झाले की नाही तुम्ही? डोक्यातल्या खटक्या, प्रियसी सुद्धा विसरली तुम्ही. हसत जगायचो. काय उद्या मी घरी जाईल याची गॅरंटी नाही, उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. टेन्शन घेऊन काय करायचं आणि काय संग न्यायचे, सोडून द्यायचा विषय. काय हो. म्हणून दुसरा एक वाक्य आहे का, शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही आहे, पण शेतकऱ्याच्या घरात धर्म आहे. तर अजून महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम तपासा तुम्ही, शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही नाही नाही. त्याची सून सासऱ्याला शिव्या देते, शिव्या द्यायची नाही आहे गई. मरा नका म्हणून, उलथा नका म्हणून, मला पुढे घालतो का काय, त्याच्याबरोबरचं एक नाही राहिलं. म्हाताराही खुश आहे. म्हातारा म्हणतो शिव्या देते बरं का, पण ठेपत होती. सर्व्हिसवाली मंडळी वृद्धाश्रमात आहेत, पेन्शन घेऊन. तुम्ही जा वृद्धाश्रमात भेट द्यायला, आम्ही जातो कधी कधी. 60% नोकरीवालेच पेन्शन घेऊन, आणि ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो.